नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. वर्षा सहल पडली महागात. देवकुंड दुर्घटनेनंतर 25 जणांविरोधात गुन्हा दाखल. माणगाव पोलिसांची कारवाई. देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पावसाळ्यात देवकुंड धबधब्यासह प्रतिबंधित पर्यटन स्थळी प्रवेश करून देणारे पर्यटक, स्थानिक मार्गदर्शक, बुकिंग करणारे व्यावसायिक अशा 25 जणांविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संकेतस्थळाद्वारे आरक्षण करणाऱ्यांविरोधातही स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट, कुंभे परिसरात पावसाळ्यात प्रवेश बंदीचे आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून लागू केले आहेत. असे असतानाही रविवारी चाकण येथून आलेल्या 22 जणांच्या समूहाने या आदेशाचं उल्लंघन केल्याचं तपासात समोर आलं. या समूहाला येथे बंदोबस्तावर आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी देवकुंड धबधब्याकडे जाण्यास स्पष्ट मनाई केली होती. मात्र पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून स्थानिक मार्गदर्शक आणि संबंधित व्यावसायिकांनी पर्यटकांना पर्यायी मार्गाने धबधब्याकडे नेण्याचा आरोप केला. त्यानंतर झालेल्या दुर्घटनेत पुण्यातील 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला.